जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 ओवी क्रमांक 58 या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, जैसे बालका लेविले लेणे, तया शृंगार बाळ काही जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली या देठी। अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल। ज्याप्रमाणे बालकाला वेगवेगळे दागिने घालून त्याला सजवले असता, ते लहान बाळ ते दागिन्यांचं महत्त्व जाणत नाही, परंतु त्यामुळे ते दिसणारं गोजीरवाणं बाळ आहे, तर त्या बाळाकडे पाहून आई सुखावत असते। त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात, ज्या ज्या वेळी भक्त आनंदी असतो, सुखी असतो आणि या भक्ताचा आनंद आणि सुख पाहून मी सुखी होत असतो। थोडक्यात काय तर म्हणूनच भगवंत म्हणतात, हे पार्था, मी वारंवार तुला आत्मज्ञानाची महत्त्व जाणून देत आहे, वारंवार त्याची आठवण करून देत आहे, कारण तू त्या ज्ञानापासून ढळू नयेस आणि ते आत्मज्ञान तुझ्या अंतःकरणात जर दृढ झाले तर तू समाधानी होशील, आणि तू समाधानी तर मी सुद्धा त्यातच समाधानी होईल। ज्याप्रमाणे शेतामध्ये दरवर्षी शेताची मशागत करूनच शेतीमध्ये धान्य पेरले जाते आणि ही मशागतीमुळे शेतातील धान्य जोमाने वाढते, किंवा सोने तावून सुलाखून बाहेर काढले असता त्याचे तत्व किंवा त्याची सकसता ही वाढते। त्याचप्रमाणे हे आत्मज्ञान वारंवार दृढ केले असता तुला समाधान मिळणार आहे, आणि ज्या वेळेस भक्ताला समाधान प्राप्त होते त्या भक्ताच्या समाधानामध्येच भगवंताचे समाधान आहे। आणि म्हणून पार्था, या आत्मिक ज्ञानापासून तू कधीही ढळू नये म्हणून वारंवार मी त्याच गोष्टीची तुला आठवण करून देत आहे। जय जय रामकृष्ण हरी।